आणि गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागपुरातील शिवभोजन केंद्र बंद करण्याची वेळ शिवभोजन संचालकांवर आली आहे। नागपुरात एका शिवभोजन केंद्रावरती रोज 100 ते 150 नागरिक भोजन करतात, मात्र बहुतांश केंद्र हे सिलेंडर अभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। नागपूर शहरामध्ये 165 शिवभोजन केंद्र असून बहुतांश केंद्रांवरती हीच परिस्थिती आहे। आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। सध्या आम्ही नागपूरच्या इतवारी भागातील शिवभोजन थाळी केंद्रावर आहे। आपण बघू शकतो की सकाळच्या वेळेला नागरिक शिवभोजन थाळीचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 10 रुपयाची ही थाळी असल्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक याचा उपयोग देखील घेतात, वापर देखील करतात। आपल्यासोबत संजय गोठापुडे आहे, जे या शिवभोजन थाळीचे संचालक आहे, कारण की LPG गॅसच्या तुटवड्यामुळे त्यांना देखील अनेक समस्याचा सामना करावा लागत आहे। सध्या काय चित्र आहे? LPG गॅस विशेष करून जे कमर्शियल आहे ते बंद झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्या त्रासाचा सामना करावा लागत आहे? सर, आम्हाला 2 दिवस अगर सिलेंडर होऊ शकते, त्याच्यानंतर अगर सिलेंडर भेटलं तर ठीक आहे, नाही तर आम्हाला बंदच करणं पडेल। ते तसं बी आम्हाला 11 महिने झाले, अजूनपर्यंत पेमेंट आलेलं नाही आहे। एक सिलेंडर किती दिवस पुरतो तुम्हाला? आम्हाला 4 दिवस जाते सर। आता एक आठवडा कसं चाललं मग? आता होतं आमच्याकडे अगोदर स्टॉक, ते आतापर्यंत चाललं, अजून 2 दिवस चालू शकते एवढं आम्हाला माहिती आहे। पुढे काय करावं लागेल मग तुम्हाला? अगर सिलेंडर भेटेल तर ठीक आहे, नाहीतर मग आम्हाला बंद करणं पडेल, नाहीतर काही सिलेंडर भेटेल तर, नाहीच भेटलं तर आम्हाला काही विचार करणं पडेल समोर। मात्र आता पुढे जर का कमर्शियल सिलेंडर त्यांना मिळालं नाही तर मग हे शिवभोजन केंद्र कसं चालवायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे। आणि ही स्थिती फक्त एकट्या संजय गोठापुडे यांची नाही, तर नागपूर शहरातील जे वेगवेगळे शिवभोजन केंद्र आहे त्यांच्या देखील केंद्रावर हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मानेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। दरम्यान या कथित गॅस टंचाईवरती सरकारच्या माध्यमातून काय पावलं उचलली जात आहेत तेही पाहूया। गॅस पुरवठा तपासण्यासाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावरती कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहेत। जिल्हा समितीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीत सगळ्या सरकारी गॅस कंपन्यांचे अधिकारीही आहेत। समित्यांना गॅस पुरवठ्यावर देखरेख ठेवून रोज अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। गॅस पुरवठा करताना अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्याचे निर्देशही दिले गेले। रिफायनरीतील दैनिक उत्पादनं 9 टनांवरून 11 टनांपर्यंत वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे। मुंबई ठाण्यातील समितीत पोलीस उपायुक्त आणि उपनियंत्रकांचा समावेश आहे। कोळसा, रॉकेल या पर्यायी इंधनाच्या वापराची शक्यता तपासण्याचे यंत्रणांना निर्देश दिले गेले। समित्यांनी हॉटेल व रेस्टॉरंट संघटनांशी बोलून पर्यायी इंधन वापरास प्रोत्साहन द्यावं असं सांगितलं गेलंय। रुग्णालय, आश्रमशाळा, वसतिगृह, शाळा कॉलेजातील मेस, माध्यान्ह भोजन योजनेस प्राधान्य दिलं गेलंय। तेल कंपन्यांना गॅस बुकिंग ॲप आणि मिस कॉल सेवा प्रभावी ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत। ग्राहकांनी घाबरू नये, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत सदस्यांची मदत घ्यावी असं आवाहन आहे। LPG वाहतूक करणारी वाहनं आणि गॅस एजन्सींना पोलीस संरक्षण द्यावं अशा सूचना आहेत। PNGचाही पुरेसा साठा उपलब्ध आहे, चिंता करण्याची स्थिती नाही असं सांगितलं जात आहे। रिफायनरी पूर्ण क्षमतेनं कार्यरत, पेट्रोल आणि डिझेल मुबलक उपलब्ध असल्याचं सांगितलं जात आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।